आणि या देवस्थानचे अध्यक्ष यांना विनंती करतोय की आपण या स्पर्धेच्या निमित्ताने 2 शब्द बोलायचे आहेत. नमस्कार. जीवनेश्वरचरणी नतमस्तक होतो. हिंदुस्थानच्या दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करतो. व्यासपीठावरील शिवनगरी नगराध्यक्ष अतुलजी चोगले, उदय माळी, नाना पौर्नाक, गुरव मॅडम, गुरव अमय कोसबे आणि आदर संपूर्ण व्यासपीठ आणि जमलेले शिवशंभूचे कार्यकर्ते, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, सहसेक्रेटरी आणि सगळे कार्यकर्ते आणि जमलेले प्रेक्षक. मी बोलण्यासारखं भरपूर आहे, कारण का शिवशंभो ही जेव्हा स्थापन झाली तिथपासनं त्यांची जी तळमळ आहे म्हणजे देवस्थानासाठी आणि ह्या सामने होण्यासाठी ही खरंच तळमळ आहे. कारण का प्रत्येक पाकाडीतनं मुलं आहेत आणि खरंच ती एवढी मेहनत घेत आहेत की आत्ता येणारी, जसं अतुलभाई बोलले की महाशिवरात्री येते, ती आत्ता येणारी महाशिवरात्री ज्या उत्सवासाठी जी धावपळ चालू आहे ती खरं त्यांची म्हणजे लगबग बघून असं वाटतं की काम संपूर्ण आटोक्यात आलेलं आहे. कारण मला तेवढं टेन्शन राहत नाही की ही सगळी मुलं असताना आणि ते बरोबर पद्धतशीर काम करत असतात. हा ग्राउंडसाठी त्यांनी आटोक्यात मेहनत घेतलेली आहे. भरावापासनं किंवा ते ग्राउंड करण्यापासनं, चोपण्यापासनं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करताना त्यांनी प्रत्येकजण आपली मेहनत, आपला वेळ देऊन आज हे कबड्डी सामने आपल्याला ह्या रूपाला बघायला भेटत आहेत. आणि त्यांची ती एकी, आणि माझं जीवनेश्वरचरणी असंच एक मागणं आहे की ही जी सगळी मुलं आहेत ती अशीच सगळी एकोपाने राहावी, आपापसात वाद न होता सगळे एकोपा राहावे आणि असंच पुढं सामने होत जावं आणि देवस्थानच्या कामात असाच आपला हातभार लागावा, असंच मी बोलतो आणि तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर विनंती करतोय या स्पर्धेसाठी आम्हाला जी लाईव्ह मॅच दाखवण्यासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं आहे ते